नमस्कार. आज आपण युवक भारती इयत्ता 12वी मराठीचा पेपर आता जवळ आलेला आहे, तर त्याची शेवटच्या क्षणाला कशी तयारी करायची याबद्दलचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. गेल्या 2 वर्षापासून परीक्षेच्या आदल्या दिवशी युवक भारतीचा पेपर कसा सोडवायचा, त्याचं नेमकं सार काय आहे हे आपण बघत आलेलो आहोत. हे 3रं वर्ष आहे की युवक भारतीच्या शेवटच्या हा टप्पा आहे. पुढच्याच गुरुवारी आपला युवक भारतीचा अर्थात मराठीचा पेपर आहे. तर मराठीच्या पेपरची पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि त्याची अपेक्षित उत्तरे कशी असतील. मराठीची प्रश्नपत्रिका असं म्हणण्यापेक्षा मराठीची कृतीपत्रिका असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण यामध्ये कृतीवर भर दिलेला आहे. पुस्तकी भाषा इथे अपेक्षित नाही. तुम्हाला बोलीभाषेत देखील उत्तरं लिहिता येतात. तर यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न हे जास्त असणार आहेत. अभिव्यक्तीचे प्रश्न जास्त असणार आहेत की तुम्हाला त्याबद्दल काय वाटते, किंवा एखादा धडा किंवा कविता तुम्हाला किती समजली आहे त्यावर आधारित आकलनात्मक प्रश्न तुम्हाला राहणार आहेत. चला तर मग बघूया प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि प्रत्येक प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे म्हणजे आपल्याला वेळ पुरेल. या ठिकाणी गेल्या 2 वर्षांपासून माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सराव परीक्षा घेतल्या जात होत्या. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांची आता लिखाणाची बराच सराव झालेला असेल असं म्हणून या ठिकाणी प्रत्येक कॉलेजनी आपापल्या स्तरावर सराव परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे लिखाणाचा बराच सराव झालेला आहे. चला तर मग बघूया युवक भारतीची कृतीपत्रिका. तर घटकनिहाय नियोजन हे इथं दिलेलं आहे. एकूण आपल्याला 3 तासाचा पेपर आहे, म्हणजेच 180 मिनिटे. एकूण गुण आहेत 80, कारण 20 मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा जी आता कॉलेजमध्ये पार पडलेली आहे त्याचे 20 मार्क आहेत. आणि आता बोर्डाने वाढीव दिलेल्या 10 मिनिटांचा वेळ तो आता वाढून मिळालेला आहे. 10 मिनिटं जास्तीचे मिळालेले आहेत. गद्य 40 मिनिटं आपण वेळ देणार आहोत. 5 विभाग इथं आहेत. या 5 विभागामध्ये गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी, व्याकरण आणि निबंध हे 5 आपल्याला टप्पे आहेत. हे 5 त्यामधले भाग आहेत. या 5 भागांपैकी पहिला भाग आहे गद्य. गद्य म्हणजे धडे. धड्यांवर आधारित आपण 40 मिनिटाचा वेळ देणार आहोत. पद्य म्हणजे कविता. कवितेवर आधारित 3 प्रश्न आहेत, त्यासाठी आपण 30 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. साहित्य प्रकार, कथा हा साहित्य प्रकार यावर्षी आपल्याला अभ्यासायचा आहे, त्यावर आधारित 24 मिनिटं देणार आहोत. उपयोजित मराठी यावर आपण 34 मिनिटं देणार आहोत. व्याकरणावर 12 मिनिटं आणि निबंध यावर आपण 40 मिनिटं वेळ देणार आहोत. असे एकूण 180 मिनिटाचा आपल्याला हा पेपर राहणार आहे आणि बोर्डाने आपल्याला दिलेला जास्तीचा वेळ. गद्य 20 गुण, 80 गुणांचं विभाजन बघा. गद्य आपल्याला 20 गुणांचं आहे. त्यानंतर पद्य 16 गुण, साहित्य प्रकार 10 गुण, उपयोजित मराठी 14 गुण आणि व्याकरण व लेखन 20 गुण, असा एकूण 80 गुणांचा पेपर यावर्षी आपल्याला राहणार आहे. आता हे बघा, व्याकरण व लेखन दोन्ही मिळून हे 35 मिनिटं आपल्याला आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या की वेळ हा याच्यानुसार आपल्याला लावायचा आहे. 175 मिनिटाचा वेळ आणि मग 15 मिनिटं बाकी. मगाच्या याच्यामध्ये 5 मिनिटं आपण या लेखनामध्ये वाढवून दिले होते, तर त्याऐवजी ते कमी केले, तर 15 मिनिटं बाकी राहतात. 175 मिनिटं, त्यामध्ये 35 मिनिटं आपण व्याकरण व लेखनाला देणार आहोत. आता कृती क्रमांक 1 अगदी आपण शॉर्टमध्ये घेत आहोत. पहिला आहे पठित गद्य उतारा. आपल्याला जे काही 6 धडे आपल्याला युवक भारतीमध्ये आहेत, त्या 6 धड्यांवर आधारित हे घटकनिहाय नियोजन राहणार आहे. पठित गद्य उतारा हा 8 गुणांचा राहणार आहे. त्यानंतर पठित गद्य उतारा दुसरा राहील 8 गुणांचा, जे आपल्याला 6 धडे परीक्षेला येणार आहेत. त्या 6 धड्यांपैकी एका धड्यावर तो पठित उतारा तुम्हाला येईल. तो पठित उतारा तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. त्यावर आधारित आकलनात्मक प्रश्न राहणार आहेत. 2-2 मार्काला असे 4 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. आणि त्यानंतर 4 गुणांचा एक स्वमत अभिव्यक्ती राहणार आहे. तर यामध्ये
वेगवशता हा धडा आपण बघितला, त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो की वाहनांचा वेग का वाढवू नये याबद्दल 10 ओळी माहिती लिहा, किंवा ट्रॅफिक जाममध्ये तुम्ही फसले असताना तुम्ही काय कराल, किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे थोडक्यात लिहा. अशा प्रकारचे आपल्याला स्वमत अभिव्यक्ती असे प्रश्न येणार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न हे आकरणात्मक आहे. प्रश्न उत्तर पाठ करणं आणि घोकंपट्टी हे पूर्णपणे बाद झालेलं आहे. कारण आता तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात. आता लवकरच तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आता सुज्ञ नागरिक होणार आहात, विचार करणारे आहात. त्याच्यामुळे इथं आपल्याला पोपटपंची कुठेही नाहीये. या उलट आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्या परिच्छेदाचं किती आकलन झालेलं आहे हे आकलनात्मक प्रश्नावरून दिसून येईल आणि स्वमतमध्ये तुमचं मत काय आहे हे बघितलं जाईल. तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण कोणता, किंवा सैनिकी जीवन आणि सामान्य माणसाचे जीवन यात काय फरक दिसून येतो, किंवा कष्टकरी स्त्रीला कोणते कष्ट करावे लागतात, तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रीचे कष्टमय जीवन थोडक्यात वर्णन करा, असे प्रश्न राहतील. त्यानंतर गद्य उतारा, हे मी रोज मातीचं ह्या पद्य उतार्यावर आधारित सांगितलं होतं. त्यानंतर पठित उतारा दुसरा 8 गुणांचा आहे. त्यानंतर अपठित उतारा येणार आहे की जो तुम्ही वाचलेला नाही. मग काय करणार आहात, तुम्ही 2दा 3दा तो उतारा वाचणार आहात. त्या उतार्यावर आधारित 2-2 मार्काचे 2 आकलनात्मक प्रश्न येणार आहेत. अशा पद्धतीने गद्य विभागावर एकूण 8 दुनी 16 17 18 19 20 म्हणजे असे एकूण 20 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. त्यानंतर दुसरा आहे पद्य विभाग. पद्य विभागामध्ये देखील तुम्हाला कविता येईल. 6 कविता तुम्हाला अभ्यासाला आहे, जसं विंचू चावला असेल किंवा रंग माझा वेगळा असेल. अशा 6 कविता आहेत. त्या 6 कवितांपैकी एका कवितेवर 8 ओळी दिल्या जातील. त्या ओळी तुम्ही 2दा 3दा वाचायच्या. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यावर आधारित तुम्हाला 4 मार्काचं स्वमत किंवा अभिव्यक्ती राहील. त्यानंतर कवितेतील दुसरं आहे कवितेतील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुणांचा प्रश्न आहे. ती ओळ दिली, त्या 4 ओळी दिल्या जातील. त्या 4 ओळींचा अर्थ लिहायचा. मग ते कसे लिहाल तुम्ही, तर वरील कोणती काव्यपंक्ती आहे, रोज मातीत असेल तर रोज मातीत या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी कष्टकरी स्त्रीचे जीवन वर्णन केलेले आहे. कष्टकरी स्त्री कांदे लावणं असो किंवा झेंडूची फुलं लावणं असो, त्या ऊस दाबणं असो, ती कशा प्रकारे कष्ट करते याचे वर्णन यात आलेले आहे. आणि त्यानंतर त्या ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत त्या 4 ओळींचा समर्पक अर्थ तुमच्या शब्दामध्ये तिथे मांडायचा आहे. हे कवितेतील ओळींचा अर्थ लिहा यामध्ये आहे. त्यानंतर नेहमी विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा प्रश्न पडतो की काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण कसं करायचं. तर काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण या 2 पैकी एकच प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत. मग आपण दोन्हींचं मात्र सविस्तर बघूया काय अपेक्षित आहे याच्यामध्ये. बघा, काव्य सौंदर्य म्हणजे कवितेमध्ये तुम्हाला कोणती सौंदर्यानुभूती आलेली आहे ते यामध्ये राहील. जसं बघा, कवितेतील विचार, भावना, अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीके आणि कल्पनाविलास स्पष्ट करणे म्हणजे काव्य सौंदर्य होय. कवितेतील विचार, कोणता विचार मांडला आहे, जसं रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी कोणता विचार मांडलाय, कलंद वृत्तीचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. हा त्यांचा विचार आहे. त्यांच्या भावना त्यातून व्यक्त होतात की आयुष्य जगत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, म्हणजे सुखाच्याही त्यांना झळा लागल्या. सुख येत असताना देखील काय झालं, त्याच्यासोबत दुःख देखील चोर पावलांनी आलं. त्यानंतर आपल्याला त्याची काय अनुभूती आली, काय अनुभव आला त्यांच्या त्या काव्यावरून, आपल्याला काय वाटतंय, शब्दयोजना कशी केलेली आहे की लय, ताल, अलंकार वगैरे वापरलेले, वृत्त कोणतं आहे, रस कोणते, नवरसांपैकी कोणता रस त्यातून व्यक्त होतोय ते. त्यानंतर कोणकोणत्या प्रतिमांचा वापर केलाय, रंग माझा वेगळा या गझलमध्ये मध्यरात्री हिंडणारा सूर्य, सावलींच्याही लागल्या झळा, ही प्रतिमा आहेत वापरलेल्या आहेत. हे आणि कल्पनाविलास म्हणजे कोणती कल्पना त्यामध्ये मांडली आहे, जसं विंचू चावला या भारुडामध्ये काम क्रोध रूपी विंचू जेव्हा चावतो त्यावेळी कशा प्रकारे अंगाचा दाह होतो आणि हा दाह कमी करण्यासाठी कसा सद्गुणांचा उतारा द्यायचा हे यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा कल्पनाविलास तिथे. त्यानंतर काव्य सौंदर्याचे घटक, कोणकोणते घटक येतील काव्य सौंदर्यामध्ये, तर कवितेची मूळ संकल्पना काय आहे. जसं आता सांगितलं की रंग माझा वेगळा या कवितेमध्ये मूळ कल्पना काय आहे, कवीच्या कलंदर वृत्तीचे वर्णन यामध्ये केलेले आहे. त्यानंतर आपण समुद्र कोंडून पडलाय
ही वसंत आबाजी ढाके यांची कविता अभ्यासली. त्यामध्ये पण काय दिलेलं आहे, मूळ संकल्पना कोणती आहे की समुद्र म्हणजे मानवी अथांग जीवन आणि मानवी अथांग जीवन कसं कोंडून पडलेलं आहे, संवेदनहीन झालेलं आहे, मूल्यहीनता दिसून येत आहे, शहरी जीवनामध्ये असलेली मूल्यहीनता यामध्ये दिलेली आहे. ही आहे मूळ संकल्पना. म्हणजे त्या कवितेची मूळ संकल्पना तुम्हाला यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, विचार, सजावटीसाठी केलेली मांडणी, ते विचार उत्कटपणे प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशी मांडणी केलेली आहे. जसं विंचू चावला या कवितेमध्ये विंचू हा शब्द वापरलेला आहे. काम आणि क्रोध हे जे षड्रिपू आहे, षड्रिपूंपैकी 2 रिपू म्हणजे आपले शत्रू, ह्या 2 शत्रूंना कोणता शब्द वापरलेला आहे, विंचू. मग फक्त विंचूच म्हणलंय का, नाही, विंचू म्हणलंय, त्याला इंगळी म्हणलेला आहे, हा शब्द वृक्षिक म्हणलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची ती भावना दाहकता व्यक्त करण्यासाठी विंचवासाठी 3 शब्द प्रयोग केलेले आहे. ही त्यातली असलेली मांडणी. त्यानंतर योजलेले शब्दालंकार, शब्दालंकार कोणता वापरलेला आहे, त्यामध्ये यमक वापरला आहे की अजून कोणता, हे त्यामध्ये येईल. त्यानंतर आठवणारी साम्यस्थळ, कोणतं साम्य आपल्याला दिसत आहे. समजा आईवरची कविता असेल तर त्यामध्ये आणि आपल्याला काय आठवतंय त्याच्याबद्दल, त्याच्याशी मिळती जुळती अशी कोणती कविता किंवा मिळता जुळता एखादा अनुभव त्यामध्ये येणार आहे. आठवणारी साम्यस्थळे किंवा विंचू चावलामध्ये जसं या ठिकाणी राग आल्यानंतर आपल्याला पण काय वाटतं त्यावेळी, आपल्याला सुद्धा तो राग जेव्हा उफळून येतो त्यावेळी आपल्यामध्ये देखील काही बदल होतात. ही झाली त्याची साम्यस्थळ. त्यानंतर अवलंबिलेले वृत्त आणि त्याच्या मनावर झालेले संस्कार, म्हणजे ती कविता वाचल्यानंतर आपल्या मनावर त्याचा कोणता परिणाम झालेला आहे, की या ठिकाणी जसं ती गझल जेव्हा आपण पाहिली रंग माझा वेगळा, तेव्हा आपल्या मनावर काय आलं, उमटलं की या ठिकाणी एवढे मोठे हे गझलकार, पण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचे अनुभव, वाईट अनुभव आलेले आहेत किंवा समाजाने कशा प्रकारे त्यांच्यावर काय आरोप झालेले असतील ते येईल, किंवा मनावर झालेले संस्कार कोणते, तर विंचू चावला हे भारूड जेव्हा आपण अभ्यासलं संत एकनाथ महाराजांचं, त्यावेळी सद्गुण किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येतं. हा झाला मनावर संस्कार. किंवा समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये शहरी जीवनाची दाहकता, शहरी जीवनामधली मूल्यहीनता वर्णन केलेली आहे. ते आपल्या मनावर जो बिंबतं की बघा शहरी जीवन आता कसं झालेलं आहे, लोक नुसते असे पळपळ करत आहेत की लोक फक्त सुखासीन जीवन कसं जगता येईल याच्या मागे लागलेले आहेत, पण मूल्य मात्र ते विसरत चाललेले आहेत. अशा प्रकारे काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती करायची म्हणजे काय, तर कवितेच्या वाचनाने आणि अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दरूप देणे. म्हणजे ती कविता वाचल्यानंतर तुमच्या मनावर कोणते संस्कार झाले, मनामध्ये कोणते विचार आले, तुमच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला, तुम्हाला काय समजलं त्यामध्ये, हे सर्व लिहिणं म्हणजे काव्य सौंदर्य होय. काव्य सौंदर्यामध्ये 3 उपघटक आहेत, पण त्या एकदम पुसटशा सीमारेषा आहेत. 3 मुद्दे त्यामध्ये येतील. कोणते, अर्थसौंदर्य, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशयाला पुढे नेणारा विषय इत्यादी. अर्थसौंदर्य म्हणजे त्या कवितेचा विषय काय आहे नेमका, तो त्याच्यामध्ये येणार. जसं रोज मातीत या कवितेचा विषय कोणता आहे, कष्टकरी स्त्रीचे जीवन, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कष्टकरी स्त्रीचे जीवन हा याचा विषय झाला. मध्यवर्ती कल्पना कोणती आहे, की कष्टकरी स्त्री ही आपला देह आयुष्यभर झिजवत राहते आपल्या संसारासाठी आणि शेतीमध्ये सोनं पिकावं यासाठी. त्यानंतर आशयाला पुढे नेणारा विषय कोणता विषय आहे, की त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा, की पहिल्यांदा ती काय करते, कांदे लावते, त्याच्यानंतर ती झेंडूची फुलं लावते, त्यानंतर ती ऊस दाबते, म्हणजे पुढं ती वर्षभरामध्ये कोणकोणती पिकं लावते हे त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर विचार सौंदर्य, कवितेतून व्यक्त होणारा विचार कधी सर्वसमावेशक असतो, कधी नेहमीपेक्षा वेगळा विचार मांडलाय, कधी अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार इत्यादी येईल. की जसं या ठिकाणी स्त्रीचं आपण कविता ही अभ्यासलेली आहे, कोणती, तर आरशातली स्त्री, हिरा बनसोडे यांची आरशातली स्त्री जर आपण बघितली तर नेहमीपेक्षा वेगळा अनुभव आहे. की या ठिकाणी 40 पार पर्यंत पोहोचलेली ही स्त्री जी संसारामध्ये पूर्ण गुरफटलेली आहे, तर तिला बालपणीची आठवण करून कोण देत आहे, तिचं प्रतिबिंब म्हणजे आरशातली स्त्री ही तिला अनुभव, तिला आठवण करून देत आहे की तू कशी होती नवयौवना, कसा होता तुझ्यामध्ये उत्साह, आणि आता मात्र कशी तुला मरगळ आलेली आहे, संसारामध्ये तू इतकी गुरफटून गेलेली आहे की तुझे ओठ जणू काही दाबलेले आहेत. आता तू यातून मोकळी हो, तुझं जीवन, तुझं आयुष्य तू अगदी मोकळेपणाने जग, अशा स्वरूपाचा नेहमीपेक्षा वेगळा असा विषय यामध्ये मांडलेला आहे. अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार यामध्ये आहे. त्यानंतर भावसौंदर्य,
कोणती भावना व्यक्त तुमच्या मनामध्ये कोणती भावना त्यामध्ये निर्माण झाली, जसं स्वतःच्या स्वतंत्र भावनांचा आविष्कार, संवेदनशीलता, भावना जागृतीसाठी अंतर्मुख विचार इत्यादी. कोणते भाव तुमच्या मनामध्ये निर्माण झाले, जसं रोज मातीत ही कविता वाचल्यानंतर अभ्यासल्यानंतर कष्टकरी स्त्रीचं जीवन हे किती अवघड आहे, किंवा कष्टकरी स्त्रीला किती कष्ट करावे लागतात, स्वतःचा विचार न करता रोज मातीत तिला देह झिजवत राहावं लागतं, हे व्यक्त होतं. त्यानंतर आपण अजून कविता आहे रे थांब जरा आषाढ घना. यामध्ये कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की पाऊस खूप पडून गेलेला आहे आणि निसर्गामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. त्या बदलांकडे बघून बाब बोरकर असं म्हणतात की हे आषाढातल्या घना, हे मेघा, तू थोडं थांब आणि तुझ्या आगमनामुळे निसर्गामध्ये कोणते बदल झालेले आहेत ते बघ. तर हा भावनांचा आविष्कार, निसर्ग सौंदर्य त्यातून व्यक्त होते आणि माणूस अंतर्मुख होतोय की निसर्ग हा किती बदल करतोय, की निसर्गामध्ये केवढी मोठी शक्ती आहे, की या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जिकडं तिकडे उजाड झालेलं असतं, कुठे हिरवळही नसते आणि अचानक जेव्हा आषाढ श्रावण येतो त्यावेळी पाऊस पडल्यामुळे निसर्गामध्ये कसे बदल होतात, कशी पाचूंची हिरवीगार शेतं कशी दिसतात, त्यानंतर औत कसे दिसतात, त्यानंतर बांबूची वनं कशी दिसतात, ह्या सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. निसर्गातला हा बदल आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. अशा पद्धतीने आपण काव्य सौंदर्यामध्ये अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य हे 3 मुद्दे तयार करायचे आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. त्यानंतर त्याला किंवा मध्ये दुसरा प्रश्न आहे, एक तर तुम्ही काव्य सौंदर्य लिहा, नाही तर मग रसग्रहण लिहा. रसग्रहण म्हणजे काय, तर कलाकृतीत सौंदर्याची रसिकाला आलेली अनुभूती वर्णन करून सांगणे म्हणजे रसग्रहण. सौंदर्याची अनुभूती काय तुम्हाला दिसून आलं. रसग्रहण म्हणजे तुम्हाला माहिती रस वेगवेगळे नवरस आहेत, त्या नवरसांपैकी बिभत्स रस आहे का, वीर रस आहे, कोणता रस तुम्हाला या ठिकाणी इथं त्याची अनुभूती तुम्हाला आलेली आहे. तर रसग्रहण करताना पुढील टप्पे कोणते, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. पुढील टप्पे मग या ठिकाणी तुम्हाला रसग्रहण करायचं असेल किंवा काव्य सौंदर्य करायचं असेल, त्यासाठी सुरुवातीला काय करायचंय तुम्ही, तर कविता 2दा 3दा वाचा. की जसं या ठिकाणी पारायण करतात लोक बरेचसे, का पारायण करतात, तर दरवेळी त्यांना त्यातून वेगळा अर्थ उलगडत जातो. तसंच आपल्याला पण करायचं आहे. काय करायचं आहे, ती कविता 2दा 3दा वाचायची आहे आणि म्हणून शक्यतो त्याची रिव्हिजन महत्वाची आहे. घरी ते वाचून गेलेलं महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला त्याची ओळख वाटेल. म्हणून कविता काय करायची आहे, घरी पण तिचा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला गेल्यानंतर सुद्धा तो उतारा, त्या काव्य पंक्ती आपल्याला 2दा 3दा वाचायच्या आहेत. त्यानंतर कोणता भाव नाही तर भाव मनावर ठसतो हे लक्षात येणे. कोणता भाव आपल्या मनावर ठसलेला आहे, की विंचू चावलामध्ये काम आणि क्रोध हे जे रिपू आहेत, हे आपले शत्रू आहेत, त्यांच्याविषयी तिटकारा निर्माण होतो आणि षड्रिपू घालवायचे असतील तर सद्गुण अंगीकारले पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये ठसतो. त्यानंतर कवितेतील भाव कोणत्या शब्दांमुळे उत्कट झाला, जसं रंग माझा वेगळामध्ये मध्यरात्री हिंडणारा सूर्य, सावलीच्याही लागलेल्या झळा, यातून काय झालेलं आहे, या शब्दांमुळे. त्यानंतर कवीची कलंदर वृत्ती, मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, अशा यातून काय होत आहे, मनातील भाव हे या शब्दांमुळे उत्कट झालेले आहेत. किंवा समुद्र कोंडून पडलेला आहे, त्यामध्ये देखील जीवन, समुद्र अथांग आहे तसं मानवी जीवन पण अथांग आहे, म्हणजे मानवी जीवनाची अथांगता समुद्र या प्रतीकातून व्यक्त केलेली आहे. आणि समुद्र हा बंदिस्त आहे, तर तसंच मानवी जीवन देखील बंदिस्त झालेलं आहे, यामुळे उत्कटता दिसून येते. त्यानंतर समुद्राचे पिंजारलेले केस, जिंजा असं त्याला म्हणलेलं आहे. त्यानंतर समुद्राने बघितलेलं आहे की एक लहान मूल अतिशय एका ह्याच्यावर बाकावर, रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर झोपलेलं आहे. म्हणजे यातून काय असहाय्यता दिसून येते. लहान मुलगा देखील कसा 16व्या मजल्यावरून ते लहान मूल खाली बघते, म्हणजे काय, त्याचं जीवन देखील बंदिस्त झालेलं आहे. हे त्या कवितेमध्ये असलेल्या शब्दातून उत्कट होतं. तसंच मग सांगितलं तसं की विंचू चावला या कवितेमध्ये विंचू, इंगळी, वृक्षिक असे शब्द वापरलेले आहे. तसेच विंचू चावला, वृक्षिक चावला, म्हणजे 2दा केलेलं आहे. विंचू चावला, म्हणजे यातून काय उत्कटता अजून व्यक्त होते, हे असे शब्द आहेत. त्यामुळे त्यानंतर सद्गुणांचा अंगारा कशासाठी असतो, आपल्याला एखादा आजार झाला तर तो आजार दूर व्हावा यासाठी म्हणून अंगारा लावला जातो. तसंच जर आपल्याला काम क्रोध रूपी इंगळी जर डसली, विंचू जर आपल्याला चावला, म्हणजे या ठिकाणी काम वासना, क्रोध, राग आला,
काम म्हणजे काय, लोभ आपल्यामध्ये निर्माण झाला किंवा क्रोध राग आला तर मग आपण काय केलं पाहिजे, सद्गुण आपल्या अंगी बांधले पाहिजेत. म्हणजे काय, चांगले गुण आपल्या अंगी आणले तर काय होईल, आपोआप काम आणि क्रोध आपल्यापासून दूर जातील. म्हणजे इथं काय, उतारा असे शब्द यामध्ये वापरलेले आहेत, हे त्यामध्ये द्यायचे. त्यानंतर टीकात्मक नकारात्मक दूषणे देणारा भाग नसावा, की त्या कवितेतून नेमकं चांगलं तुम्हाला काय लक्षात आलेलं ते सांगायचंय, की यामध्ये हे असणे अपेक्षित होतं वगैरे, हे यामध्ये येणार नाही. त्यानंतर रसग्रहण कोणत्या मुद्द्यांना अनुसरून करावे, काय लिहायचंय मग रसग्रहणामध्ये, कवितेचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना. मध्यवर्ती कल्पना काय आहे त्या कवितेची ते त्यामध्ये येणार आहे. जसं आत्ता सांगितलं की समुद्र कोंडून पडलेला आहे, कोंडून पडलाय या कवितेचा विषय कोणता आहे, मानवी जीवन, अडकलेलं मानवी जीवन, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलं, बंधनांमध्ये अडकलेलं मानवी जीवन, बंदिस्त झालेलं मानवी जीवन आणि मूल्यहीनता. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना ही त्यामध्ये राहणार आहे. कोणती, हीच की समुद्र कोंडून पडला या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मूल्यहीन जीवन आणि बंदिस्त जीवन, ही त्याची मध्यवर्ती कल्पना आहे. विंचू का चावला या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे, की काम क्रोधरूपी इंगळी जर आपल्याला चावली तर त्यावर कोणता उपाय योजायचा. म्हणजे तरुणांना विशेषतः काय होतं, राग लवकर येतो आणि लोभ असतो की मला 2 नाही 4 गोष्टी मिळाल्या पाहिजे. माझ्याकडे साधा मोबाईल नाही, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असला पाहिजे, अँड्रॉइड मोबाईल नाही त्याच्यामध्ये मग मला अजून ॲपलचा मोबाईल असला पाहिजे. म्हणजे काय की या ठिकाणी आपली वासना ही वाढत चाललेली आहे. मग ही कमी करायची असेल तर काय करावं लागेल, चांगले गुण अंगी बांधावे लागतील, ही त्याची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यानंतर कवितेतील प्रतिमा, प्रतीके, अर्थालंकार, आंतरिक लय, अर्थाचे सौंदर्य हे त्यामध्ये येईल. म्हणजे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण यातले काही काही मुद्द्यांची सरमिसळ होती, ते मुद्दे परत परत येत आहेत. इथे पण तेच आहे. प्रतिमा कोणकोणत्या वापरलेल्या आहेत, विंचू चावलामध्ये कोणती प्रतिमा, वृक्षिक, विंचू, इंगळी. त्यानंतर समुद्र कोंडून पडलाय मध्ये कोणती प्रतिमा वापरलेली आहे, तर समुद्राची प्रतिमा वापरलेली आहे. त्यानंतर आरशातली स्त्रीमध्ये आरशातली स्त्री सांगतीये की तिचंच प्रतिबिंब तिच्याशी बोलतंय, हे त्यामध्ये आहे. त्यानंतर प्रतिमा, प्रतीक कोणती वापरली, अर्थालंकार. त्यानंतर आंतरिक लय आणि अर्थाचे सौंदर्य. आंतरिक लय कुठे, रंग माझा वेगळामध्ये आपल्याला दिसून येईल की कशा मात्रा वृत्त वापरलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर कवितेतून सूचित होणारे काव्यगुण. काव्यगुण कोणते आहेत आपल्याला, प्रसाद, ओज आणि माधुर्य हे 3 गुण आहेत. यापैकी कोणता गुण त्या कवितेतून व्यक्त झालेला आहे ते दिसतं. त्यानंतर शब्दशक्ती कोणती, अभिधा, लक्षणा, व्यंजना हे आपण 11वीत शिकलेलो आहे. यापैकी कोणती शब्दशक्ती त्या कवितेतून प्रतीत होते ती. आणि भाषाशैली, भाषाशैली कशी आहे, ग्रामीण बोली भाषेचा वापर केलेला आहे का शहरी बोली भाषेचा, कोणती भाषा वापरलेली आहे ते त्यामध्ये येईल. त्यानंतर शब्दात कवितेतील शब्दालंकार म्हणजे यमक वापरलेला आहे, उत्प्रेक्षा वापरलेला आहे का श्लेष अलंकार आहे त्यातून दिसून येतो, हे येईल. त्यानंतर नाद, लय, कोणता छंद आहे आणि वृत्त की जसं रंग माझा वेगळा हे मात्रा वृत्त. त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश, मूल्य आणि कविता आवडण्याचे कारण हे देखील रसग्रहणामध्ये येणार आहे. प्रत्येक कवितेतून कोणता तरी संदेश मिळतोय, काहीतरी आशय आहे त्याचा. प्रत्येक कवितेतून बघा तुम्ही, जसं रोजचं मातीत कोणता आशय, कोणता संदेश मिळतोय, स्त्री, कष्टकरी स्त्री ही राब राब राबते हे त्यामध्ये आहे. त्यानंतर रे थांब रे आषाढ घणा, काय की या ठिकाणी निसर्गामध्ये केवढी मोठी जादू आहे की या ठिकाणी पाऊस पडला की निसर्गामध्ये एवढा मोठा बदल होतो. त्यानंतर रंग माझा वेगळा, कलंदर वृत्ती की काही वेळा व्यक्ती किती मोठा होतो पण तो मोठा होत असताना त्याच्या मागे त्याने किती दुःख, किती वेदना, किती हालापेष्टा सहन केलेल्या आहेत ते त्यातून व्यक्त होतं. म्हणजे कष्ट केल्याशिवाय काही यश काय आपल्याला मिळत नाही. त्यानंतर विंचू चावला ह्या कवितेमध्ये आपल्याला मिळणारा संदेश की आपण सद्गुण अंगी बाळले पाहिजे. त्यानंतर काम आणि क्रोध हे विकार आपण दूर सारले पाहिजे हे त्यातून दिसते. त्यानंतर या ठिकाणी समुद्र कोंडून पडलाय ह्या कवितेतून काय व्यक्त होतंय की या ठिकाणी मूल्यहीनता आहे, म्हणून काय केलं पाहिजे तर मानवी जीवन जगत असताना आपण कुठेतरी आपल्या या कोशातून बाहेर आलं पाहिजे. हे जीवन अथांग आहे, याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे, आपण मुक्त जीवन जगलं पाहिजे, हे मूल्य आपल्याला मिळतं. आणि मग हे मूल्य संस्कार आपल्यावर होतात. त्यानंतर कविता आवडण्याचं कारण, का आपल्याला ती कविता आवडली, तिचा आपल्यावर काही प्रभाव पडला का, त्यातून आपल्याला काहीतरी उपरती झाली का, हे त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. कविता का आवडली हे प्रत्येकाचं मत वेगळं राहणार आहे, पुस्तकी भाषा इथे राहणार नाही. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला हे मुद्दे मांडायचे आहेत. त्यानंतर हे रसग्रहणाचे हे 3 मुद्दे राहणार आहेत. कोणते, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. आशय काय आहे तर कल्पनांच्या आणि प्रतिमांच्या माध्यमातून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडण्यास मदत. कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना हे जसं पाहिलं ते. काव्य सौंदर्यामध्ये अलंकार, रस, प्रतिमा. भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे भाषाशैली कोणती होती,
की ग्रामीण भाषा, बोलीभाषा, शब्दालंकार, त्यानंतर आंतरिक लय, नाद माधुर्य आणि वृत्त कोणतं वापरलं असेल वृत्त तर. त्यानंतर आता साहित्य प्रकार, गद्य पद्य झालं. त्यानंतर साहित्य प्रकार. साहित्य प्रकारामध्ये आपल्याला माहिती साहित्य, मराठी साहित्य कोणकोणतं आहे या ठिकाणी? कथा, कादंबरी, काव्य, नाटक, त्यानंतर अजून ललित गद्य, ललित पद्य, चरित्र, आत्मचरित्र. तर यापैकी मागच्या वर्षी आपण नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासला. यावर्षी आपल्याला आहे कथा, अतिशय सोपी, गोष्टी, प्रत्येकाला गोष्ट ऐकायला आवडते. मग याच्यावर आणखी आपण सगळा अभ्यास केलेला आहे याचा वर्षभरामध्ये. आज आपल्याला फक्त काय करायचं आहे? प्रश्नपत्रिकेचं, या कृतीपत्रिकेचं स्वरूप आपण बघतोय. तर साहित्य प्रकारावर आपल्याला 10 गुणांचे प्रश्न येणार आहेत. कोणते? तर पठित उतारा 4 गुणांचा येणार आहे. आणि पठित उतारामध्ये काय राहील? कथा. कथेचा जो पहिला धडा होता ना आपल्याला, कथा कशी, कथेची वैशिष्ट्ये कोणती, कथा कशी आकाराला आली, कथेचा इतिहास कसा, त्यावर परिच्छेद येईल. त्यावर आधारित आपल्याला 4 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. 4 प्रश्न आहेत ते. त्यानंतर 2 कृती सोडवा. यामध्ये 3-3 मार्काचे 2 प्रश्न. कोणते? 2 आपल्याला कथा आपल्याला अभ्यासाच्या आहेत. कोणती? अनुची कथा शोध, आणि दुसरी बप्पू काळेंची गडी. गडी ही गोष्ट, ही गडी ही कथा आपण अभ्यासलेली आहे. त्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न येणार आहेत. मग कथेचा आपल्याला थोडक्यात परिचय माहिती. कथा म्हणजे शब्दांचा अर्थ, गोष्ट, हकीकत, वर्णन. कथेचे घटक कोणते आहेत? कथानक असतं प्रत्येक कथेला. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळी पात्र असतात, वेळ असतो की ती घटना कोणत्या तरी काळामध्ये घडली आहे, जसं त्यानंतर विशिष्ट स्थळी ती घडलेली आहे. त्यानंतर पुढे आहे कथेचे घटक कोणते? संवाद, वातावरण निर्मिती, पात्रचित्रण, कथानक, कथाबीज, नाट्यमयता, संघर्ष. कथेची वैशिष्ट्ये. त्यानंतर हे तर माहिती सगळ्यांना. शोध, बप्पू काळे यांची ही वेगवेगळी पात्र त्याच्यामध्ये आहेत. ही पात्र आपल्याला अभ्यासाची 11 पात्र याच्यामध्ये आहेत. तर ही अशी पात्र आपण एका ह्याच्यामध्ये लिहून ठेवायची आहे. एका पेजवर लिहून ठेवा. त्या सगळ्यांचा अभ्यास करा. ती कथा 2दा-3दा वाचा. अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. ती वाचा. त्यातून तुम्हाला प्रश्न कोणते येतील? अनुची स्वभाव वैशिष्ट्ये सांगा. मग अनुवर ही कथा आहे की कशा प्रकारे 1 रुपयाच्या नोटीचा शोध घेतलेला आहे. मग अनु ही पहिले कशी होती, त्यानंतर तिने का बरं तिचं घर सोडून ती बाहेर आलेली आहे, तिला बाहेरचं जीवन का जगायचं आहे, त्यानंतर तिने डॉक्टर न होता नर्स होण्याचा निर्णय का घेतला, त्यानंतर 1 रुपयाच्या शोधेचाच नोट तिने का घेतला, त्या 1 रुपयाच्या नोटेमध्ये तिचा जीव एवढा का गुंतला होता, हे सगळं आपल्याला ती गोष्ट वाचल्यानंतर कळतंय. अनुची वैशिष्ट्ये ही अशी पद्धतीने आपण लिहून घेणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत विचारल्यानंतर. गडीचं पण तेच आहे. ही प्रमुख पात्र बापू गुरुजींबद्दल वर आधारित गडी ही आपल्याला ही एक कथा आहे. यावर आपल्याला 3 मार्काचा प्रश्न येणार आहे. शोधवर 3 मार्काचा आणि गडीवर. दोन्ही पण गोष्टी, दोन्ही पण या कथा करून ठेवा. तर उपयोजित मराठी. उपयोजित मराठीमध्ये काय? आता इथं परिच्छेद नाहीये. गद्यामध्ये 2 परिच्छेद आले, पद्यामध्ये 1 कवितेच्या ओळी आल्या. त्यानंतर तसं आपल्याला इथं राहणार नाही. याच्यामध्ये काय राहणार आहे? आपल्याला उपयोजित मराठीमध्ये परिच्छेद येणार नाही. याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. हे 2 कृती सोडवा 4 मार्काला, म्हणजे 2-2 गुणांचे 2 प्रश्न राहतील. त्यानंतर खाली 2 कृती सोडवा 10 गुण. पण 10 गुणामध्ये 5-5 मार्कांचे 2 प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये आणखी फायदा असा आहे की मुद्दे दिले जातील. त्या मुद्द्यांवर आधारित प्रश्न लिहायचे आहे. हे करत असताना मुद्दा लिहायचा, मग त्याचं स्पष्टीकरण असं करायचं नाही. ते फक्त मुद्दे तुम्हाला एक गाईड म्हणून, एक मदत म्हणून तुम्हाला आहे ते मुद्दे, त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये द्यायचे. उपयोजित मराठीमध्ये मग कोणकोणते आहेत? तर मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन. मुलाखतमध्ये मुलाखत कशी घ्यायची, किंवा एखादी मुलाखत तुम्हाला विचारली जाऊ जाते की कष्टकरी स्त्रीची मुलाखत लिहा, भाजीवालीची मुलाखत तयार करा. मुलाखतीत मग त्यामध्ये फक्त मुलाखतीचे प्रश्न तयार करायचे आहेत. मुलाखत कशी घ्याल त्यासंबंधी एक मुलाखत. यावर जर प्रश्न आला, कष्टकरी स्त्रीची मुलाखत घ्या, तर ते प्रश्न तुम्ही एका खाली एक लिहायचे, कारण उत्तर ती देणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही मुलाखत घेणार म्हणजे तुमच्याकडे काय असले पाहिजे? प्रश्न असले पाहिजेत. तर प्रश्न एका खाली एक असे 10-12 प्रश्न तयार करायचे. माहितीपत्रक आपल्याला माहितीच आहे की या ठिकाणी आपण एखादा व्यवसाय सुरू केलेला असेल त्याबद्दलची माहिती,
किंवा एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, नवीन कॉलेज उघडलेलं आहे, शाळा उघडलेली आहे, त्याबद्दलची माहिती ही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून माहिती पत्रकाचा उपयोग होतो. त्यानंतर आहे अहवाल, सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्याकडे गॅदरिंग होतं, आपल्याकडे निरोप समारंभ होतो, वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडे होतात, त्यावर आधारित आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. वृत्तलेखन म्हणजे काय? बातमीवर आधारित लेखन म्हणजे वृत्तलेखन. वृत्तपत्रामध्ये आपण जे देतो ते, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. बघा आता माहितीपत्रकाचा असा नमुना आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तोच दाखवलेला आहे. अहवाल कशाचा द्यायचा आहे? वक्तृत्व स्पर्धा. तुमच्या महाविद्यालयाकडनं एखादी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली असेल तर त्याचा अहवाल तुम्ही द्यायचा आहे की वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोणत्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा ठेवली, त्यासाठी परीक्षक कोण होते, बक्षीस वाटपासाठी प्रमुख पाहुणे कोण होते, किती विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला, किती विद्यार्थ्यांना त्यामध्ये बक्षीस मिळालेलं आहे, ह्यावर आधारित. क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आपल्याकडे होतात, त्याबद्दल त्याचाही अहवाल आपण तयार करू शकतो की 26 जानेवारी निमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, एवढे संघ त्यामध्ये आले, इतक्या महाविद्यालयाने सहभाग घेतला, अशा पद्धतीचे स्नेहसंमेलन. त्यानंतर आर्थिक संस्थांचे कार्यक्रम, पतपेढ्यांचे वगैरे कार्यक्रम. त्यानंतर एखाद्या कार्यक्रमात संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करणे म्हणजे अहवाल देणे होय. अहवालामध्ये काय आहे? प्रास्ताविक, मध्य, शेवट आणि त्याची भाषा, की कार्यक्रमचा आराखडा त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वैशिष्ट्य त्याची. वृत्तलेखाचे प्रकार, कोणते प्रकार आहेत? मागच्या वर्षी हा प्रश्न येऊन गेला होता, वृत्तलेखाचे प्रकार थोडक्यात सांगा. मग बातमीवर आधारित वृत्त येतं की एखादी बातमी अपघाताची बातमी आलेली आहे किंवा जसं त्या ठिकाणी बजेट सादर झालेलं आहे, मग त्यामध्ये कर प्रणाली कशी आहे, कोणते बदल झालेले आहेत, यावर आधारित तुम्ही लिहू शकता की ही बातमी आहे की करामध्ये एवढी सूट देण्यात आलेली आहे. मग त्यावर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही त्यावर बातमीवर आधारित एखादा वृत्त लिहू एखादं लिखाण करू शकता. त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक लेख तुम्हाला लिहिता येतो किंवा मुलाखतीवर व्यक्तिचित्रणात्मक लेख म्हणजे या ठिकाणी जयंती, पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहू शकतो. त्यानंतर मुलाखतीवर आधारित लेख, सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेतली तर त्याच्यावर आधारित. त्यानंतर ऐतिहासिक स्थळाविषयीची माहिती सापडत असेल, बीबी मकबरा असेल, पानचक्की असेल, त्या किंवा वेरूळच्या लेण्या असतील, अजिंठ्याच्या लेण्या असतील, त्या ठिकाणी आपण गेलोय, मग आपल्याला तिथं कसा अनुभव आला, ती लेणी कशी तयार झाली, कोणी तयार केली, त्याची काय वैशिष्ट्य दिसून आली, यावर आधारित एखादा जर लेख लिहिला तर तो ऐतिहासिक स्थळाविषयीचा लेख येतो. आता इथे मी एक हे दिलेलं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची कशा त्यानंतर आता व्याकरण आणि लेखन सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि सगळ्यात सोपा, की यामध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला पडतात, तो कोणता आहे? हे 5 व्याकरण आणि लेखन. 20 मार्काचा प्रश्न आहे, 10 गुणांचे 2 प्रश्न यामध्ये देणार आहेत. व्याकरणमध्ये पहिलं आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर मध्ये वाक्य रूपांतर म्हणजे काय? या एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर करायचं. कोणतं? होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी करायचं, आज्ञार्थी वाक्य असेल तर त्यांनी जर विचारलं की विधानार्थी करा तर ते करायचं किंवा संकेतार्थी करायचं. विधानार्थीचं प्रश्नार्थी, प्रश्नार्थीचं उद्गारार्थी. पण हे करत असताना अर्थ बदलता कामा नये, अर्थ मात्र तोच राहिला पाहिजे. महागाई वाढली, काय होईल मग? त्याचं वाक्य रूपांतर नकारात्मक करा तर स्वस्ताई राहिली नाही. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर ते त्यांनी आपल्याला प्रश्न जसा विचारलाय, होकारार्थी करा, नकारार्थी करा, तर त्यानुसार आपण त्या वाक्यामध्ये बदल करणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून येणार आहे की वरील विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य ओळखा. 4 वाक्य दिले जातील, 4 पर्याय दिले जातील, त्यामध्ये विधानार्थी वाक्य ओळखा किंवा उद्गारार्थी वाक्य ओळखा किंवा प्रश्नार्थी वाक्य ओळखा. अशा पद्धतीने वाक्याचा प्रकार ओळखायचा, याचा 1 गुणांचा प्रश्न येणार आहे. आणि दुसरा वाक्य रूपांतर करा, विधानार्थीचं प्रश्नार्थी. अशा पद्धतीने वाक्याचं रूपांतर करण्यासाठी असे 1-1 मार्काचे 2 प्रश्न येणार आहेत. क्रियापदाच्या प्रकारावरून कोणतं? स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि आज्ञार्थी. त्यानंतर दुसरं आहे समास. समास तर आपण अगदी 8वी पासून आता 12वीत गेलो आपण. समासाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन बघूया. समासामध्ये समास 2 अर्थपूर्ण शब्द, शब्दांना काय म्हणलं याच्यामध्ये? पद असं म्हणलेलं आहे. ह्या 2 अर्थपूर्ण शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे समास होय.
त्याला, आणि त्या अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्याला म्हणायचं सामासिक शब्द. सामासिक शब्द दोन अर्थपूर्ण शब्दांपासून तयार होणारा शब्द. विग्रह करायचा आपल्याला. विग्रह म्हणजे काय? फोड. दोन शब्द वेगळे करायचे आहेत. आता समासाचे प्रकार: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि शेवटचा बहुब्रीही समास, असे समासाचे 4 प्रकार आहेत. मग हे प्रकार कसे ओळखायचे? 2 पद तर आहेतच. मग त्यापैकी जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययी भाव समास, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही पद महत्वाची नसून त्यातून व्यक्त होणारा तिसरा अर्थ म्हणजे बहुब्रीही समास. तर यावर्षी परीक्षेला आपल्याला 12वीला तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास आहे. आणि हा अव्ययी भाव. अव्ययी भावामध्ये काय आहे? पहिलं पद महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे क्रियाविशेषण असतं आणि अव्यय असतं. अव्यय म्हणजे व्यय होत नाही, लिंग वचनानुसार त्यामध्ये बदल होत नाही. आजन्म, पदोपदी, दारोदार यासारखे शब्द. तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे 3 प्रकार यावर्षी अभ्यासायचे. दुसरे पद महत्वाचं असतं. कोणतं? विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती लावलेली आहे त्या समासाला. विभक्ती, आपण विभक्ती अभ्यासलेल्या आहेत. प्रथमापासून ते संबोधनपर्यंत वेगवेगळ्या विभक्त्या आहेत. त्या विभक्त्यांना वेगवेगळे प्रत्यय दिलेले आहेत. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. द्वितीय असेल तर सलाते, सलानाते. तृतीय असेल तर ने, ए, शी, निही, ए, शी. त्यानंतर पुढचं चतुर्थी, सलाते, सलानाते. अशा पद्धतीने चतुर्थी, पंचमी, षष्टी अशा प्रकारे काय आहे? संबोधनपर्यंत ह्या ज्या वेगवेगळ्या विभक्ती आहेत त्या विभक्तीचा कोणता प्रत्यय लागला. जर चाची असेल षष्टी विभक्ती, त, इ, आ असेल सप्तमी विभक्ती, अशा पद्धतीने. त्यानंतर कर्मधारय समास. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासावर आपल्याला या ठिकाणी द्विगु समास इथे आहे. तिथे द्वंद्व लिहिल्या गेले, इथे द्विगु समास आहे. कर्मधारय समासमध्ये काय आहे? दोन्ही पदांमध्ये हे प्रथमा विभक्तीत आहे की त्यामध्ये आपण अभ्यासलेले विद्या धन, म्हणजे विद्या हेच धन. विद्या यामध्ये एक काय राहणार आहे? क्रियाविशेषण. एक काय राहणार आहे? विशेषण राहणार आहे. विद्या धन, विद्या हेच धन. ज्ञानामृत, ज्ञान हेच अमृत. हे झाला कर्मधारय समास. त्यानंतर तिसरा आहे इथं द्विगु समास. द्विगु समासामध्ये काय आहे? एक असतं संख्या विशेषण. या ठिकाणी पंचपाळे, त्रिदल, 3 दलांचा समूह, अशा पद्धतीने. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय आहे? दोन्ही पद महत्वाची आहेत. त्याचे उपप्रकार जसं आई वडील, पाप पुण्य, बाजार हाट, चहा पाणी इत्यादी. तर द्वंद्व समासामध्ये आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय येतं? आणि व. आई वडील म्हणजे काय? आई आणि वडील. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. पती पत्नी, पती आणि पत्नी. इतरेतर द्वंद्व, दोन्ही पद महत्वाची. विकल्प. वैकल्पिक मध्ये काय? विकल्प आला, और म्हणजे किंवा आलं. वैकल्प. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. चांगले वाईट. चांगले आणि वाईट कधीच नाही. चांगलं असतं किंवा मग वाईट असतं, म्हणजे इथं विकल्प आलेला आहे. म्हणून तिथं काय येईल? किंवा हा शब्द आला की विकल्प आला. विकल्प आला म्हणला की तो वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर तिसरा समासाचा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. समाहार म्हणजे काय? की त्याची आणखीन जर उदाहरणार्थ बाजार भाजीपाला असेल तर भाजीपाला वगैरे. म्हणजे काय? या ठिकाणी तुम्ही जर भाजी घ्यायला गेले तर नुसती भाजी नाही, तर भाजीमध्ये काय येईल? अनेक टमाटे, बटाटे, कांदे वगैरे हे त्याचे उपप्रकार. म्हणजे त्या भाजीचे जे उपघटक आहेत ते सगळे भाजीमध्ये कोणकोणते अंतर्भूत होतात घटक ते त्यामध्ये येतील. अंथरूण पांघरूण म्हणजे काय? अंथरूण पांघरूण, उशी, चटई वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. त्या अशा प्रकारे समाहार द्वंद्व समासामध्ये त्याच जातीच्या अनेक घटकांचा समावेश केला जातो, म्हणून तो समाहार द्वंद्व समास होतो. तर परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे तुम्हाला? समास दिला जाईल. समासाचा नेमका कोणता प्रकार आहे? की 4 उपव, जसं पती पत्नी या समास, हा समासाचा या सामासिक शब्दातील समास ओळखा. मग 4 पर्याय दिले जातील. कोणता प्रकार आहे तो ओळखायचा आहे. आणि दुसरा आहे एक शब्द दिला जाईल, जसं नीलकंठ असेल तर या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. म्हणजे समास ओळखा. आणि दुसरा प्रश्न राहील समासाचे नाव लिहा. त्यानंतर प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रयोग आपल्याला प्रयोगामध्ये 3 प्रयोगाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरीमध्ये काय, कर्मणीमध्ये काय, भावेमध्ये काय? तर बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3 महत्वाचे घटक आहेत. कर्ता म्हणजे जो करणारा आहे तो कर्ता. कर्म ज्याच्यावर क्रिया घडतीये ते कर्म. आणि क्रियापद कोणती क्रिया घडतीये, क्रिया कोणती आहे हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग ह्या शब्दांच्या
मग कर्त्यानुसार क्रियापद बदललं, काय होतं मग? क्रियापद कसं बदलतं? काही वेळा कर्त्यानुसार बदलतं, काही वेळा कर्मानुसार बदलतं, काही वेळा कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही बदलत नाही, काहीच बदल होत नाही त्यामध्ये. यानुसार प्रयोग ठरतो. कोणते प्रयोग आहेत मग? कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी, कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी, आणि कर्ता आणि कर्म दोन्ही जरी बदललं तरी जो बदलत नाही, भाव खाणारा, असा तो भावे प्रयोग. आता याची हिंट काय आहे बघा. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याचं लिंग पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी कोणतं आहे त्यानुसार क्रियापद बदल. त्यानंतर वचन, वचनानुसार बदलतं की एक वचन आहे की अनेक वचन, आणि पुरुष प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष यानुसार जर लिंग बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोग. या ठिकाणी कोणतं राहणार आहे मग? याची वैशिष्ट्ये कोणती आहेत की कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये, कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो म्हणजे त्याला कोणत्याही प्रत्यय लागत नाही. त्यानंतर याचे उदाहरण आपण बघूया. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलणार आहे, यामध्ये काय आहे मग? कर्ता हा प्रथमा विभक्ती, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. म्हणजे ज्यावेळी ते वाक्य कसं ओळखाल की कर्त्याला बघायचं की कर्त्याला काय कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, हे तुम्हाला दिसून आलं. जसं समीर, समीर काम करतो, त्या ठिकाणी समीर मध्ये काय झालेलं आहे? काहीच, समीरला कोणताही इथं प्रत्यय लागलेला नाहीये. त्याच्यामुळे इथं काय? समीर चित्र रंगवतो, स्वाती चित्र रंगवते, ते चित्र रंगवतात. म्हणजे काय? कर्त्यानुसार बदलले. समीर म्हणलं चित्र रंगवतो, स्वाती म्हणलं स्त्रीलिंगी आहे तर रंगवते, अनेक वचन घेतलं ते रंगवतात. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदललं, त्यामुळे तो झाला कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही. समीर, स्वाती, ते म्हणजे फक्त कुठलाच प्रत्यय नसणारा फक्त तो कर्ता, त्यावेळी कर्तरी प्रयोग होतो. आणि कर्म जर असलं तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती असतं. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते? स, ला, ते, स, ला, ना, ते. त्यानंतर दुसरा आहे कर्मणी प्रयोग. आता कर्मानुसार कसं? तर क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे व लिंग व वचनाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग. मग आता इथं काय आहे? कर्ता हा सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. कोणती? ने, सीतेने, ए आणि शी, ने एशी किंवा नी ही एशी हे प्रत्यय त्यामध्ये लागतात तृतीय विभक्तीचे, त्यावेळी तो होतो कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग मध्ये काय? केशवने सदरा खरेदी केला. केशवने, ने म्हणजे काय? इथं तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला, आणि इथे कर्म काय आहे? प्रथमा विभक्तीत आहे. हिंट कोणती लक्षात ठेवणार आहे? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसेल, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कुठलाही प्रत्यय नसेल. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. बघा, कमलने बक्षीस मिळवणे, कमलने हा कर्ता आहे, कर्त्याचं कर्ता कमलने, इथं ने हा प्रत्यय लागलेला आहे. बक्षीस हे कर्म आहे, याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. त्यानंतर तिसरा आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये काय आहे? क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. भावे म्हणजे काय? भाव होणार. कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदला का कर्माचंही बदला, आमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. जो बदलतच नाही, कर्त्याचं लिंग वचन बदलू द्या का कर्माचं पण, जो बदलणार नाही, जो भाव खातो तो भावे प्रयोग. काय आहे मग? कर्ता हा तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती कोणती? ने एशी, नी ही एशी. कोणतं? समीरने, स्वातीने असं. त्यानंतर कर्म द्वितीय विभक्तीत सलाते, सलानाते हे प्रत्यय असतात. उदाहरणार्थ बघा, आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले हे असेल, किंवा सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, श्रीपद पंतांनी बैलांना बांधले. हे त्याचे उदाहरण आहेत. म्हणजे क्रियापद तृतीय पुरुष असतं, नपुंसकलिंगी आणि एकवचनी, एकवचनात असणारे क्रियापद. त्यानंतर अलंकार. अलंकार आपल्याला 10वीला पण होऊन गेलेले आहेत. या ठिकाणी आपले विचार समोरच्या मनावर पटावे त्यासाठी आपण काय करतो, आणि आपली भाषा अजून सुरेख व्हावी यासाठी म्हणून अलंकाराचा वापर करतो. तर यावेळी आपल्याला अलंकार, कोणते अलंकार आहेत? अर्थालंकार आहेत. आपल्याला 4 अर्थालंकार वरूनच आहेत. कोणते? अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. आता
अलंकारामध्ये महत्वाच्या संज्ञा कोणत्या आहेत? 4 संज्ञा महत्वाच्या अलंकारामध्ये. कोणत्या? उपमेय, उपमान, साम्यदर्शक शब्द आणि साम्य. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची ते. रामचे अक्षर मोत्यासारखे आहे. रामचे अक्षर, कोणाची तुलना केली आपण? रामचे अक्षर. म्हणजे इथे रामचे अक्षर हे झालं उपमेय. ज्याची तुलना करायची ते उपमेय. त्यानंतर उपमान, ज्याच्याशी तुलना करायची. कोणाशी तुलना केली रामच्या अक्षराची? रामचे अक्षर मोत्यासारखे आहे, म्हणजे मोत्याशी तुलना केली. म्हणजे उपमान काय झालं? ज्याच्याशी तुलना करायची ते. साम्यदर्शक, साम्य काय आहे? सुंदर. रामचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. सौंदर्य, सुंदरता हे दोघांमधलं साम्य आहे. हा साम्यदर्शक शब्द आहे. सारखे हा साम्यदर्शक शब्द आहे. आणि साम्य काय आहे? सुंदरता, सुंदर हे त्यामधलं साम्य आहे. अशा प्रकारे महत्वाच्या संज्ञा या 4 आहेत. या का सांगतेय? परीक्षेला काय येणार आहे? एक वाक्य येईल, या वाक्यामधले उपमेय ओळखा, वरील वाक्यामधील उपमान ओळखा, असा प्रश्न येईल 1 मार्काचा. म्हणून उपमेय, उपमान, साम्यदर्शक शब्द आणि साम्य हे लक्षात ठेवायच्या संज्ञा. आता अलंकार आपल्याला बघायचे. पहिला यावर्षी आपल्याला अभ्यासाला कोणता अलंकार आहे? अनन्वय अलंकार. म्हणजे काय? उपमेयाला उपमेयाचीच उपमा देणे. म्हणजे काय? उपमेयच राहणार आहे. उपमेय हे असं आहे की त्याची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाही. कोण मग असं? आई. आईची तुलना होऊ शकत नाही, आईची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाही. म्हणजे काय? आईसारखे दैवत आईच. म्हणजे आई हे उपमेय आहे. आणि उपमान म्हणजे काय? कोणाशी तुलना केली? आईशीच तुलना केली. त्याच्यामुळे उपमान हे पण आईच. म्हणून उपमेय, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली. समुद्रासारखा अथांग समुद्रच, कर्णासारखा दानशूर कर्णच. म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी सूर्यच. म्हणजे यांची तुलना, यांची बरोबरी कोणाशीच होत नाही. तो झाला अनन्वय. त्यानंतर अपनहुती. अपनहुती म्हणजे काय? आता उपमान आलं बघा याच्यामध्ये, की उपमेय असूनही उपमेय नसून उपमानच आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय? श्यामचे अक्षर म्हणजे मोतीच. अक्षर महत्वाचं नाही, अक्षर नाहीच आहे ते, काय जणू काही मोतीच. आंबा काय गोड आंबा असतो, आपण काय म्हणतो? नाही, आंबा नाहीच, साखरच. दूध म्हणजे अमृतच. दूध हे दूध नाहीये, ते काय? अमृतच. म्हणजे भर कशावर दिलाय? अमृतावर. म्हणून उपमानावर भर दिलाय. म्हणून काय? तर उपमेय असूनही उपमेय नसून ते उपमानच आहे असं म्हणलं जातं, तेव्हा ते उपमेय हे उपमानच आहे असं म्हणलं जातं, तेव्हा अपनहुती अलंकार. त्यानंतर अतिशयोक्ती. म्हणजे काय? की एखादी कल्पना फुगवून सांगायची. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. काय? एवढी छोटी मुंगी कुठपर्यंत गेली? आकाशापर्यंत गेली. म्हणजे इथं काय आहे? अतिशयोक्ती. आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं उदाहरण आहे. कोणतं? दमडीचं तेल आणलं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल, सासूबाईंचं नाणं झालं, उरलं तेल, झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेले, त्यात उंट वाहून गेला. म्हणजे काय? दमडीचं तेल, एवढंसं तेल, पण एवढ्या मोठ्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये. म्हणजे काय? ही कल्पना ही फुगवून सांगितलेली आहे. आणि आपल्याला दिसून येतं की असंभाव्यता, त्यातील असंभाव्यता दिसून येते. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काढी, म्हणायचा आणि मनाशीच की बांधीन येथे माडी. अतिशयोक्ती. वीर असे पुढे आले की गगन पर्वत कापले. वीर मराठे लढत आले, असं एक आपल्याला उदाहरण आहे. म्हणजे काय? की याच्यातून अतिशयोक्ती दिसून येते. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगायची आणि इतकी फुगवायची की त्यातून असंभाव्यता दिसून येते, त्यावेळी तो अतिशयोक्ती अलंकार. त्यानंतर शेवटचा अर्थांतरन्यास. मध्ये काय? की अर्थांतरन्यास, अर्थाच्या शेजारी तो अर्थ अजून चांगला समजावा म्हणून अजून जास्त पटवून दिला जातो वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे, दाखल्यांच्या द्वारे. तेव्हा तो अर्थांतरन्यास अलंकार. कोणता? तर उदाहरणावरून सामान्य सिद्धांत मांडणे किंवा सामान्य विधानाच्या समनर्थार्थ विशेष उदाहरण देणे. की उदाहरणार्थ, वाईट व्यक्तीच्या सहवासात राहिलो तर आपल्यामध्येही वाईट गुण अवगुण येतात. उदाहरण काय? कोळसा, काळा कोळसा. कोळसाचा तुमच्या हातात घेतला, कोळसा हात पण आपला काळा होतो. म्हणजे काय? कोळशाचा वाईट गुण आपल्याला लागतो. म्हणजे ती कल्पना समजून सांगण्यासाठी म्हणून काय केलं जातं? उदाहरण किंवा दाखले दिले जातात. त्यावेळी तिथं अर्थांतरन्यास अलंकार होतो. यामध्ये आपल्याला नलराजाचं उदाहरण दिलेलं आहे की नलराजा ज्यावेळी एक हंस उचलतो त्यावेळी बाकीचे सगळे निघून जातात. त्यावेळी नलराजाला तो हंस काय म्हणतो? की कठीण समय येता कोण कामास येई. म्हणजे सगळेजण निघून गेलेले आहेत. कठीण समय आला की कोणीही आपल्याला मदतीला येत नाही, अशा प्रकारचा त्यातून भावार्थ व्यक्त झालेला आहे. अशा प्रकारे ही अलंकाराची 4 उदाहरणं आहेत. 4 अलंकाराचे प्रकार आणि त्याची उदाहरणं आपण पाहिली.
म्हणजे अशा पद्धतीने ही 5 याच्यामध्ये आपल्याला 5 व्याकरणाचे जे उपप्रकार, शेवटचा जो वाक्प्रचार आहे, म्हणजे हे 5 प्रकार जेव्हा आपण अभ्यासू, वाक्प्रचारांमध्ये काय येईल मग की जसं मुखवटा चढवणे या वाक्प्रचारापैकी पर्याय निवडा. एक वाक्प्रचार दिला जाईल, वाक्प्रचारांचा अर्थ काय आहे, 4 पर्यायांमधून जो पर्याय योग्य आहे तो पर्याय त्यामध्ये लिहायचा आणि पुढे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा असा दुसरा प्रश्न. असे एक मार्काचे 2 प्रश्न येणार आहे. अशा पद्धतीने व्याकरणामध्ये हे 5 उपघटक आपण पाहिलेले आहेत, त्यावर आधारित प्रश्न येतील, त्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्यानंतर पुढचं आहे निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये काय आहे तर 5 निबंधाचे प्रकार: वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान आणि वैचारिक. निबंध मागच्या पण एका ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की निबंध हा आपल्या वयाला अनुसरून साजेसा असला पाहिजे. त्यात जास्तीत जास्त उदाहरण टाका. जसं माझे शेजारी हा जरी असेल तरी तुम्ही अजून भर टाका त्याच्यामध्ये की तुमच्या त्या शेजारच्यांनी संकटकाळी तुम्हाला कशी मदत केली, आनंदाच्या प्रसंगी देखील कसे आपल्या आनंदात ते सहभागी झाले, त्यांचा कोणता आदर्श तुम्ही घेतला, हे त्यामध्ये येईल. म्हणजे बघा, वर्णनात्मक निबंध काय येईल, वर्णन येईल की एखाद्या सायंकाळचं, रम्य ती संध्याकाळ, पावसाळ्यातील एक दिवस, अशा पद्धतीचं वर्णनात्मक निबंध आहे. त्यानंतर व्यक्तिचित्रण, त्या व्यक्तीचं चित्रण आपल्याला करायचं आहे. माझी आई, माझे शिक्षक, त्या व्यक्तीचं चित्रण करत असताना काय करायचं आहे, त्यातले बारकावे देखील तुम्ही त्यामध्ये हेरायचे आहेत आणि ते तिथे लिहायचे आहेत. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध. कोणता, आत्मवृत्त म्हणजे मी फाटके पुस्तक, मग यामध्ये मी हे महत्त्वाचं आहे. आता दरवेळी मी प्रश्नपत्रिका मुलांचे जेव्हा पेपर येतात तपासण्यासाठी तेव्हा ते काय करतात, वटवृक्षाचे आत्मवृत्त असं म्हटलं की वटवृक्ष असं म्हणला तसं म्हणला, असं नाही. तर मी वटवृक्ष बोलतोय असं म्हणून मला असा अनुभव आला, मी असं बीज होतो, माझं रूपांतर कशा प्रकारे वृक्षात झालं, मग त्यानंतर माझ्या फांद्यांचा उपयोग कसा केला गेला, माझ्या फांद्यांवर कशा प्रकारे घरटी बांधली पक्ष्यांनी, अशा पद्धतीचं वर्णन म्हणजे मी बोलतोय असं म्हणून त्यामध्ये लिहायचे. हे झालं आत्मवृत्तात्मक. कल्पनाप्रधान, कल्पना केली, मी पक्षी झालो तर, मला पंख असते तर, परीक्षा झाल्याच नसत्या तर, मी मुख्यमंत्री झालो तर, मी शिक्षण मंत्री झालो तर, असं जर तर. पण लहान मुलांसाठी उदाहरणं उत्तर द्यायची नाहीत, तर आपल्या वयाला साजेशी की आपली कल्पना कुठपर्यंत चालली आहे, या वयामध्ये आपण कोणती कल्पना करू शकतो ते त्यामध्ये दिसून येतं तुमचं. वैचारिकमध्ये काय, मोबाईल शापकी वरदान, विज्ञान शापकी वरदान, म्हणजे विचार करायला लावणारा अशा प्रकारचा निबंध आहे. तर या 5 पैकी ते 5ही विषय एकदा दोनदा नीट वाचा आणि मनात कल्पना करा. काही वेळा काय होतं की कल्पनाप्रधान निबंध आपण लिहायला सुरुवात करतो, 1-2 परिच्छेद होतात, संपलं. दुसऱ्या परिच्छेदानंतर कल्पना सुचतच नाही आपल्याला. म्हणून काय करायचं, 5ही निबंध व्यवस्थित वाचा, मुद्दे तयार करा, डोक्यामध्ये कल्पना तयार करा की मी काय कोणकोणते मुद्दे लिहू शकतो. यावर असे पाठपोटचे 2 पानं तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. तुमच्या बोलीभाषेचा वापर केला तरी चालेल, बोलीभाषेतले शब्द जरी त्यामध्ये आले निबंधात तरी हरकत नाही. बघा, वर्णनात्मक निबंध काय तर वस्तूचे, वास्तू, प्राणी, माणूस, एखाद्या दृश्याचे, प्रसंगाचे सांगोपांग वर्णन, हुबेहूब वर्णन अपेक्षित आहे इथं. त्यानंतर प्रत्ययकारकता त्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर जिवंत शब्दचित्र तयार झालं पाहिजे की तसंच वर्णन आलं पाहिजे प्रत्येकाने, की जसं संध्याकाळचे चित्रण, रम्य ती पहाट, रम्य ती संध्याकाळ, मग प्रत्येकारेचा वाट पाहिजे. नाही, बरोबर आहे, संध्याकाळी हेच चित्र असतं. पहाटेचं वर्णन असलं की बरोबर पहाटे असे होतात, पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिव, सगळीकडे असलेली शांतता, म्हणजे हुबेहूब तसं वर्णन त्यामध्ये आलं पाहिजे. जिवंत शब्दचित्र तयार व्हावे. भाषा चित्रदर्शी, म्हणजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळलं पाहिजे. वर्णन हे सहज आणि ओघवत असलं पाहिजे. तो मुद्दा, त्या मुद्द्यांवर आधारित त्यातूनच पुढचा मुद्दा, एका मुद्द्यावर आधारित दुसरा मुद्दा, दुसऱ्या मुद्द्यावर आधारित तिसरा मुद्दा, असे एक मुद्दे त्यामधून छान तयार झाले पाहिजेत आणि सुंदर असा निबंध तयार झाला पाहिजे. त्यानंतर वर्ण्य विषयाचे कोरडे बाह्य वर्णन नको, कोरडं वर्णन नको. आमच्या शेजारी खूप चांगले आहेत आणि आम्हाला त्यांनी खूप मदत केली वगैरे, असं कोरडं वर्णन आहे, वरवरचं वर्णन आहे, नाही. उदाहरणातून ते तुम्ही स्पष्ट करा. त्यानंतर मनावर प्रभाव पाडणारे वर्णन हवे. जसं श्रावणातला पाऊस, असा रंगला सामना म्हणजे वर्णन त्याचं की कशा पद्धतीने तो सामना शेवटच्या बॉलमध्ये कशा प्रकारे त्यांनी जास्त रन काढले, कशा प्रकारे जिंकून दिलं आपल्या देशाला, हे वर्णन त्यामध्ये येईल. किंवा माझा महाराष्ट्र म्हणलं की माझ्या महाराष्ट्रात बारकावे कोणकोणते आहेत ते त्यात येतील. आमची आरोग्य सेविका असेल, रम्य ती पहाट असेल, तर बारकावे त्यात आले पाहिजे. त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक काय तर व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र रेखाटले पाहिजे. मागच्या वेळी तुम्ही अभ्यासला बघा, मामू हा पाठ अभ्यासला. त्या मामू या पाठामध्ये काय सांगितलं त्यांनी की तो मामू कसा हे करतो, की एखादी मुलाला जर लागलं तर कशा प्रकारे पटकन त्याला गाडीत घालून दवाखान्यापर्यंत नेतो,
किंवा लेखकाचे कोणी मित्र आले तर पटकन चहाची व्यवस्था करतो, किंवा एखादा जुना विद्यार्थी आला आणि त्याला निर्गममध्ये त्याला टीसी हवा असेल किंवा निर्गममध्ये नाव शोधायचं असेल तर पटकन कसा तो शोधून देतो. म्हणजे मामू कशा प्रकारे हा बहुरूपी आहे हे त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या प्रसंगांमधून दाखवून दिलेलं आहे. तसंच आपल्याला करायचं आहे की ते शब्दचित्र रेखाटताना हुबेहूब तसं चित्र आलं पाहिजे. पु ल देशपांडेंचं बघा, पु ल देशपांडेंचा अंतू बरोवा असेल किंवा त्यांची जी व्यक्ती आणि वल्लीमध्ये बघा जे व्यक्तिचित्रण केलेलं आहे अगदी हुबेहूब ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यानंतर व्यक्तीची शरीरयष्टी, त्याच्या सवयी कोणत्या आहेत, व्यक्तिचित्रण ना हे, तर त्याच्यामध्ये काय येईल, त्या व्यक्तीची शरीरयष्टी कशी आहे, त्याच्या सवयी कशा आहेत, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये यांचं वर्णन येईल. त्यानंतर व्यक्तीची माहितीच द्यायची, केवळ व्यक्तीची माहिती देणं म्हणजे व्यक्तिचित्रण नाही, तर त्याचे गुण, त्यातले आपल्याला कोणतं व्यक्तिमत्वातला त्यातला कोणता भाव आपल्या मनावर ठसला हे त्यामध्ये येईल. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत लालित्यपूर्ण शब्दचित्र अपेक्षित आहे. त्यानंतर निबंध वाचून आनंद आणि प्रेरणा मिळाली पाहिजे. मार्मिक शब्दांनी, विचारांनी फुललेले हवे. उदाहरणार्थ माझी आई, माझे आवडते शिक्षक. त्यानंतर आत्मवृत्त, मग सांगितलं की सजीव निर्जीव वस्तू काय आहे, तर सजीव व निर्जीव वस्तू आपण स्वतःच आहोत असे मांडून चरित्र लिहायचं. कसं, तर सजीव जसं मी रस्ता बोलतोय, वारकऱ्याचे मनोगत, वटवृक्षाची कहाणी. मग त्यात काय येईल, सजीव निर्जीवाच्या जीवनातील निवडक प्रसंग सांगायचे की लहानपणी तो कसा होता, मग त्याला मोठेपणी कसे अनुभव आले ते. त्यानंतर सजीव निर्जीव, त्यानंतर प्रसंग लेखनात कल्पना विलासाची जोड देणे. कल्पना विलासच आहे शेवटी तो. मी रस्ता बोलतोय म्हटल्यानंतर मी रस्ता आहे, कल्पना करायची. कशी लोक एरझाऱ्या घालतात किंवा काही लोक कसे खड्डा खोदून देतात, काही लोक तिथे घाण टाकतात, कचरा टाकतात, थुकतात, तिथे कसा रस्ता घाण करतात, असं सगळ्यामध्ये येईल. त्यानंतर जीवनातील स्थित्यंतराचे वर्णन, की पहिले कसा होता रस्ता, जेव्हा नवीन रस्ता त्याचा डांबरी रस्ता, तर त्याचं रूप कसं होतं, नंतर हळूहळू त्यातून वाहनं जायला लागली, लोक कचरा टाकायला लागले, त्याच्यामुळे कसं त्याचं जीवन झालंय, कसं त्याचं पूर्ण विस्कळीत अवस्था झाली, त्याची रया गेली, हे त्यातमध्ये येईल. त्यानंतर एखादी सुप्त किंवा अतृप्त इच्छा प्रगट करतोय तो, की असं घडायला हवं, काहीतरी वेगळं सांगण्याची उर्मी. आणि मी महत्वाचा, पण मी पण नको. यामध्ये काय आहे, मी रस्ता बोलतोय किंवा वारकरी, मी वारकरी बोलतोय, की वारी करताना मला कसे अनुभव येतात, कशी लोक मदत करतात किंवा काही वेळा कशा मला अडचणी येतात, ते त्यामध्ये राहील. त्यानंतर कल्पना, कल्पनामध्ये काय, नुसती कल्पना करायची, कल्पना विलास, दैनंदिन प्रसंगातून सुरुवात करायची आणि वास्तवातून कल्पनेच्या राज्यात जायचं. खरंच कोणतं, मला पंख फुटले तर, मी शिक्षण मंत्री झालो तर, म्हणजे वास्तवातून कल्पनेकडे जायचे. त्यानंतर कोणते बदल घडून येतात, की तुम्ही कोणते बदल घडून आणणार, कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो आणि एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी अशी साखळी तयार करावी लागते. वैचारिक, अनुकूल प्रतिकूल मत, खंडन मंडन, साधक बाधक चर्चा पाहिजे. त्यानंतर एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचायचे, की जसं मोबाईलचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत, पण जर तुम्ही मोबाईलचा योग्य वापर केला तर ते तुमच्यासाठी काय राहणार आहे, त्याचे फायदेच राहणार आहेत, आपल्याला ते उपयोगी ठरणार आहे. आणि जर आपण त्याचा अयोग्य वापर केला तर ते आपल्याला हानिकारक, नुकसानदायकच राहणार आहे, ते आपल्यासाठी शाप राहणार आहे. आता बघा, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी घटकनिहाय कृती पत्रिकेचं अशा प्रकारे दिलेलं आहे. त्यात त्यांनी काय सांगितलंय, गद्य 40 मिनिटं, पद्य 30, साहित्य प्रकार जो अभ्यासला आपण त्याला 24, उपयोजित मराठी 34, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, उपयोजित मराठीमध्ये विचार करून सगळं लिहायचे म्हणून. व्याकरणामध्ये 12 मिनिटे, कारण काय तुम्हाला म्हणलं की व्याकरण सोपा विषय आहे, की आपल्याला निवडायचं आहे, विकल्प दिलेले असतील, एक विकल्प निवडायचा आहे, त्याच्यामुळे त्याला कमी वेळ लागेल. आणि निबंधाला 40 मिनिटं वेळ, अशा पद्धतीने 180 मिनिटं, 3 तास म्हणजे 180 मिनिटं 80 गुण, आणि जर वाढीव 10 मिनिटं मिळाली तर अशा पद्धतीने हा पेपर त्यांनी दिलेला आहे. यानुसार तुम्ही काय करायचं आहे, ती प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. अजून 8 दिवसाचा वेळ आहे. पुस्तक हातात घ्या, म्हणजे पुस्तकाशी ओळख होईल, परीक्षेला गेल्यानंतर त्यात नवीन वाटणार नाही, पटापट तुम्हाला कल्पना सुचत जातील. त्यासाठी पुस्तकाची ओळख होणं महत्त्वाचं आहे. पुस्तकातले धडे वाचा, कविता वाचा, 2दा 3दा वाचा, म्हणजे त्याचं तुम्हाला आकलन होईल. इतर तुम्ही विषयाचा अभ्यास करत असाल, तो विषयाचा अभ्यास करत असताना मध्ये थोडा वेळ द्या. त्या थोड्या वेळामध्ये गोष्टीरूप म्हणून मराठीचं पुस्तक वाचा. 12वीच्या मराठीचं पुस्तक अतिशय सुंदर आहे. जसं वेगवष्टा असेल, आनंद जीवनाचा उत्सव ते असेल, इतके वेगवेगळे धडे, इतके सुंदर सुंदर धडे आहेत त्याच्यामध्ये, आणि कविता आहेत की आपल्याला त्या काय करतात, आपल्या जीवनासाठी त्या प्रेरक ठरणाऱ्या आहेत, उपयोगी ठरणाऱ्या आहेत. तर सर्वांनी अशा पद्धतीने अजून त्यात काही ॲडिशन करता येईल ते करा. आणि आता 6 दिवसाचा वेळ आहे, चांगला अभ्यास करा, लिखाणाचा सराव करा. लिखाण खूप महत्त्वाचं, आणि वेळेचं नियोजन करा. कारण मी माझा अनुभव सांगते, मी
एका वर्षी सराव परीक्षेला काय केलं होतं, निबंधच लिहित बसली. सुरुवातीला निबंधाने सुरुवात केली, 1 तास निबंध लिहिला, मग पुढचा मला वेळच पुरला नाही. तसं आपलं होऊ देऊ नका. त्यासाठी हे वेळेचं नियोजन केलेलं आहे. वेळेच्या नियोजनानुसार पेपर द्या. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.